नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आपण टॉपिक बघणार आहोत इंट्रोडक्शन टू ए आय, म्हणजेच फंडामेंटल्स ऑफ ए आय. आता सध्या ए आयचं युग आहे आणि ए आयचे जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला मी मराठीतून शिकवणार आहे. सो दिस इज डॉक्टर श्रुती अँड हिअर आय एम गोइंग टू प्रेझेंट इंट्रोडक्शन टू ए आय टॉपिक. सो बऱ्याच वेळेला असं होतं, खास करून जे मराठी मुलं आहेत त्यांना, की ज्यांचं बॅकग्राऊंड इंग्लिश मिडियम नाही आहे, खास करून अशा मुलांसाठी की जे इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट आहेत, जे टॉपिक आहेत, ते आपण मराठीतनं जर शिकलो, आपल्या मातृभाषेतून जर शिकलो तर ते पटकन समजतात आणि आपल्याला लवकर कळतातही. त्यामुळे इथे मी असा प्रयत्न करणार आहे की आता आपण एक इंट्रोडक्शन टू ए आय हे पहिलं लेक्चर आहे. पण ह्या सिरीजमध्ये आपण ह्याच्यामध्ये जेवढे टॉपिक कव्हर करणार आहोत ते सगळे मराठीतून करणार आहोत आणि मराठीतून शिकणार आहोत. तर चला बघूया इंट्रोडक्शन टू ए आय. सर, आता आपला आजचा अजेंडा आहे की आपण बघणार आहोत की ए आय म्हणजे काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, कन्सेप्ट काय आहे, त्याच्यानंतर ए आयचे टाइप्स काय काय, कोणते कोणते टाइप्स आहेत, त्याच्या ऍप्लिकेशन्स कोणती आहेत, चॅलेंजेस, इथिक्स आणि फ्युचर. तर जे मुंबई युनिव्हर्सिटी किंवा दुसऱ्या कुठल्याही युनिव्हर्सिटीचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना ए आय हा सब्जेक्ट असणारच असणार आहे. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट असो किंवा डेटा सायन्स, आय टी, सी एस टी, कम्प्युटर, कुठल्याही ब्रांचमध्ये ए आय हा सब्जेक्ट असतोच. आणि जनरली जो पहिला मॉड्यूल असतो किंवा पहिला चॅप्टर जो असतो तो हाच असतो की ए आय म्हणजे काय, ए आयचे बेसिक फंडामेंटल्स. तर चला आपण बघूया डेफिनेशन ए आयची. AI is the science and engineering of making intelligent machines capable of simulating human intelligence. थोडक्यात तुम्हाला मराठीत सांगू का की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे? की अशी सिस्टीम किंवा असं मशीन की जे माणसाची मिमिक्री करतं किंवा माणसांना मिमिक करतं. माणसं जे फंक्शनॅलिटी करतात ते जर मशीन्स करू लागले तर त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जसं आपण माणसं काही डिसिजन्स घेतो, पण ते डिसिजन्स घेण्याच्या आधी आपण सारासार विचार करतो आणि मग डिसिजन घेतो. त्याचप्रमाणे कुठल्याही ए आय सिस्टीमकडनं ही अपेक्षा असते की त्याने आधी फीडबॅक घ्यावा, सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि मग डिसिजन घेऊन ते काम करावं. तर त्या मशीनला तसं प्रोग्रामिंग करणं हे फार गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी ए आय सब्जेक्ट हा प्रत्येक सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. ह्या सब्जेक्टमध्ये हेच शिकवलं जातं की कोणते कोणते अल्गोरिदम्स आहेत जे आपण मशीन लर्निंगसाठी आपण वापरू शकतो आणि त्या पर्टिक्युलर सिस्टीमला आपण ट्रेन करू शकतो. तर ह्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही की गोल्स कोणते आहेत. तर रिझनिंग म्हणजे कोणत्याही मशीनकडनं काय अपेक्षा असतात ए आय सिस्टीमच्या, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. त्याच्यानंतर त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो फीडबॅकनुसार किंवा पास्ट एक्सपिरियन्सने जसे आपण माणसं शिकत जातो आणि त्या चुका आपण पुन्हा करत नाही, तर त्याचप्रमाणे ह्या ए आय मशीनने सुद्धा आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करावा ही अपेक्षा आहे. त्याच्यानंतर प्रत्येक मशीनला काही इनपुट्स लागतात. त्या इनपुटसाठी आपल्याला सेन्सर्स वापरावे लागतात. तुम्ही आता वेगवेगळ्या मूव्हीजमध्ये किंवा रोबोट्स बघितलेच असतील. तर सेन्सर्स जे असतात ते खूप चांगलं काम करतात, जेणेकरून त्या मशीनला डेटा जो इनपुट आहे तो कळतो की आपल्या अवतीभोवती काय चालू आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट ते डिसिजन घेऊ शकतात. सो थोडक्यात काय, ए आय ही एक सिस्टीम आहे, अशी सिस्टीम आहे जी माणसांची त्यांनी मिमिक्री करून, मिमिक्री म्हणजे कसं फक्त हावभाव नाही तर डिसिजन मेकिंग जे आहे त्यांचं ते माणसांसारखं असावं असं ए आय सिस्टीमकडनं आपली अपेक्षा असते. तर ही एक छोटीशी टाइमलाईन आहे ए आयची की 1950 मध्ये टर्निंग टेस्ट केली गेली, जी ॲलन टर्निंगने केली. त्याच्यानंतर 1956 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टर्म जन्माला आली. 1980मध्ये त्याच्यानुसार काही एक्सपर्ट सिस्टीम बनवल्या गेल्या. आता ह्या एक्सपर्ट सिस्टीम काय आहेत आणि कशा काम करतात हे आपण नंतर बघणार आहोत पुढच्या काही सिरीजमध्ये. त्याच्यानंतर 1997 मध्ये पण इव्होल्युशन झालं आणि 2010 ते आत्तापर्यंत डीप लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातलं सगळ्यात जास्त जी क्रांती झालेली आहे ती 2010 पासनं ती आत्तापर्यंत झालेली आहे. तर आता हे गोल्स आहेत ए आयचे की कोणत्याही मशीनकडनं आपल्याला काय अपेक्षा असते, की टू मेक कम्प्युटर्स थिंक अँड ऍक्ट लाईक ह्युमन्स, टू एनेबल लर्निंग, रिझनिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, टू क्रिएट सिस्टम दॅट कॅन परसीव्ह देअर एन्व्हायरमेंट अँड अडॅप्ट अकॉर्डिंगली.
म्हणजे जसं एखाद्या माणसाकडनं आपली अपेक्षा असते की त्या माणसाने शहाणपणाने डिसिजन घ्यावा, तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडनंही आपली हीच अपेक्षा असते की त्याने सुद्धा सारासार विचार करून लर्निंग, रिझनिंग आणि त्याच्यानुसार त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. आता ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की तुमच्या परीक्षेमध्ये, खास करून इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट्स आहेत, की टाइप्स ऑफ ए आय. सो मेनली 3 टाइप्स आहेत: नॅरो ए आय, जनरल ए आय अँड सुपर ए आय. नॅरो ए आयला वीक ए आय असंही म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की ते सांगकामे असतात. आता अलेक्सा, गुगल असिस्टंट, चॅटबॉट्स हे खूप इझी वापरायला आहेत आणि ते वीक ए आय आहेत. त्यांच्याकडे मेमरी कपॅसिटी ही असते किंवा नसते, असली तरी खूप कमी असते. आणि अतिशय बेसिक ए आय आपल्याला म्हणता येईल, ज्याला नॅरो ए आय किंवा वीक ए आय म्हणतात. नंतर असतं ते म्हणजे जनरल ए आय, म्हणजे त्याला स्ट्रॉंग ए आय असंही म्हणतात. तर त्यांना जसं माणूस शिकतो, लर्न करतो किंवा अंडरस्टँड करतो, ती कपॅबिलिटी किंवा ती ॲबिलिटी त्यांच्याकडे असते आणि डिसिजन मेकिंग पॉवर त्यांच्याकडे असते. आता नॅरो ए आय किंवा वीक ए आय मध्ये हे जे अलेक्सा, चॅटबॉट जे आहेत ते काय आहेत, तुम्ही विचारेल त्याच प्रश्नांची ते उत्तरं देतात. पण जनरल ए आय, स्ट्रॉंग ए आय मध्ये त्यांना ओपिनियन असतं स्वतःचं. ओके. त्याच्यानंतर पुढचा टाईप आहे तो म्हणजे सुपर ए आय. सुपर ए आय हे ऍक्च्युली हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये ए आय सरपास करतं ह्युमन इंटेलिजन्सला, असं ते कन्सेप्ट आहे. अजून रिसर्चर्स ह्याच्यावरती काम करतायत, असं अजून मशीन बनलेलं नाहीये. पण तुम्ही सोफिया रोबोट बद्दल ऐकलं असेल, म्हणजेच रिसर्चर अजूनही सुपर ए आय वरती काम करतायत. तुम्ही आता रोबोट हा रजनीकांतची मूवी बघितली असेल, तर त्याच्यामध्ये जो चिट्टी हा जो रोबोट आहे रजनीकांतचा, ते एक्झाम्पल आहे सुपर ए आयचं, जे अजूनही अस्तित्वात आलेलं नाहीये. आता ए आयचे सबफिल्ड्स कोणते कोणते आहेत, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये पुढे ए आय ही खूप मोठा वास्ट एरिया आहे. पण त्याच्या खाली, त्याच्या छत्रछायेखाली कोणते सब्जेक्ट आहेत, तर मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग NLP आहे, जे ह्युमन लँग्वेज आपण जे बोलतो ते मशीनला कसं समजतं त्याचं कारण म्हणजे NLP. कम्प्युटर व्हिजन आहे, म्हणजे कुठल्याही मशीनला इमेजेस किंवा व्हिडिओज हे तो कसे रेकॉग्नाइज करतो, त्यासाठी कम्प्युटर विजन लागतं. नंतर रोबोटिक्स आहे, एक्सपर्ट सिस्टीम आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ए आयच्या अंडर येतात. ए आय ही मेन फील्ड आहे आणि हे सगळे जे आहेत ते सब फील्ड आहेत. आता डिफरन्स काय? हा एक कॉमन क्वेश्चन असतो, प्रश्न असतो की AI, ML आणि DL, दॅट इज डीप लर्निंग, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय होतं, तर मशीन सिम्युलेटिंग ह्युमन इंटेलिजन्स, ते ह्युमन इंटेलिजन्स सारखे वर्क करतात. पण मशीन लर्निंग मध्ये काय असतात, की अल्गोरिदम असतात दॅट लर्न फ्रॉम द डेटा विदाउट एक्सप्लिसिट प्रोग्रामिंग. मशीन लर्निंग मध्ये मॉडेल्स असतात जी डेटा वापरून ट्रेन करायचे असतात आणि जी प्रेडिक्शन देतात. आणि डीप लर्निंग मध्ये काय होतं, तर तिथे न्यूरल नेटवर्क असतं जिथे मल्टिपल लेयर असतात आणि जो कॉम्प्लेक्स डेटा आहे त्याच्यासाठी डीप लर्निंग हे टेक्निक वापरतात. तर सध्या तुम्हाला मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंग हे जर कळत नसेल तर तुम्ही काळजी करू नका. पुढच्या काही लेक्चर्समध्ये इन डिटेल आपण हे सगळं बघणार आहोत. सध्या फक्त आपण AI वरती कॉन्सन्ट्रेट करू, लक्ष देऊ. आता आपण बघूया की ऍप्लिकेशन्स कोणती कोणती आहेत ए आयचे. तर हेल्थ केअर, नंतर डिसिजेस प्रेडिक्शन, रोग ओळखण्यासाठी, कुठलंही औषध त्याची डिस्कवरी करण्यासाठी, एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रात स्मार्ट सिस्टेम्स आपण यूज करून मुलांना काही शिकवू शकतो, मुलांना काही नॉलेज देऊ शकतो. फिनान्समध्ये आपण फ्रॉड डिटेक्ट करू शकतो, ऑटोमेटेड ट्रेडिंग करू शकतो, शेअर मार्केटिंग करू शकतो. बँक सुद्धा आजकाल लोन अप्रूव्ह करायचं की नाही ह्याच्यासाठी सुद्धा AI ची मदत घेतात. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे टेस्ला कार फॉर एक्झाम्पल, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. एंटरटेनमेंटमध्ये OTT प्लॅटफॉर्म्स आहेत जे ऑटोमॅटिक तुम्हाला रेकमेंडेशन देतात की तुम्हाला ही मूवी आवडली असेल तर मग हे सुद्धा आवडेल. हे जे रेकमेंडेशन टेक्निक आहे ते सुद्धा AI चा भाग आहे. आता तुम्ही जे फेसबुक वापरता, त्याच्यानंतर इंस्टाग्राम वापरता, यूट्यूब वापरता, त्याच्या खाली जे रेकमेंडेशन्स येतात ते तुमच्या लाईक आणि डिसलाईक वरनच
सिस्टीम डिसाईड करते आणि तुम्हाला रेकमेंडेशन देते. तुम्हाला कॉमन फ्रेंड असतील तर फ्रेंड रेकमेंडेड फ्रेंड लिस्ट सुद्धा तुमच्याकडे येते. तर हे सगळं जो भाग आहे हे सगळं कोण करतं, तर हे सगळं करणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर शेती कामांमध्ये सुद्धा क्रॉप मॉनिटरिंग, यील्ड प्रेडिक्शन, शेताचं मॉइश्चर, वेदर फोरकास्टिंग, ह्या सगळ्या गोष्टींसाठी AI वापरलं जातं. तर ही सगळी ऍप्लिकेशन्स आहेत. थोडक्यात काय, आपल्या आजकालच्या युगात तुम्ही कुठलंही डोमेन घ्या, कुठलंही सेक्टर घ्या, प्रत्येक सेक्टरमध्ये आपण नोईंगली किंवा अननोईंगली, जाणून किंवा अजाणतेपणी AI वापरतच आहोत. प्रत्येक ठिकाणी AIचा उपयोग हा होतोच. त्याच्यामुळे AI हा अतिशय अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे, जो प्रत्येकाला, खास करून टेक्निकल जो स्टुडंट आहे, इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा, त्यांना हा सब्जेक्ट आलाच पाहिजे. आता वेअर इज AI यूज टुडे? सो हेल्थ केअर, फिनान्स, ट्रान्सपोर्टेशन, कस्टमर सर्व्हिस, एंटरटेनमेंट. सो ऑलरेडी आपण हे टॉपिक डिस्कस केलेले आहेत. आता AIचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत बघूया. रिड्युसेस ह्युमन एरर. माणूस ज्या चुका करतो त्या ऑब्व्हियसली मशीन करणार नाही. तो 24/7 काम करतो. ओके, फॉर एक्झाम्पल गुगल मॅप. गुगल मॅपला काही ठराविक आवर्स आहेत का, जसे बँकांना असतात? नाही. त्या गुगल मॅपला तुम्ही 12 वाजता रात्री जरी विचारलं तरी तो बिचारा तुम्हाला रस्ता दाखवतो की नाही? तर त्यांना काही वर्किंग आवर्स नाहीये, त्यांना काही फटीग नाहीये ह्युमन सारखा, ते कंटिन्युअसली काम करू शकतात. हँडल्स रिपिटेटिव्ह टास्क इफिशियंटली. कुठलंही काम ते इफिशियंटली, न दमता न थकता, विदाउट एनी कंप्लेंट ते करू शकतात. हेल्प्स इन डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. जेव्हा आपल्याला फास्ट एखादा डिसिजन हवा असतो, तेव्हा माणसांपेक्षा सुद्धा डेटा अनालिसिस करून AI मशीन्स हे चांगल्या प्रकारे रेकमेंडेशन देऊ शकतात. पण आता AIचं लिमिटेशन काय आहे, की काही मशीन्स किंवा काही डेव्हलपमेंट जी कॉस्ट आहे ती हाय आहे, जी सामान्य माणसाला परवडणार नाही. लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी किंवा एम्पथी. आता ह्याच्यामुळे काय होतं, की आता सध्या तुम्ही बघत असाल की खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत, चॅट जीपीटी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही असाइनमेंट लिहायला सांगितली की आपण झटकन चॅट जीपीटी वापरून ती कंप्लीट करतो. त्याच्यासाठी आपण कोणतीही क्रिएटिव्हिटी वापरत नाही. तो ह्युमनमध्ये लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी हा इश्यू होऊ शकतो AI मुळे. जॉब डिस्प्लेसमेंट किंवा जॉब रिप्लेसमेंट. AI मुळे सध्या आपण गोष्टी ऐकतोय की अनएम्प्लॉयमेंट वाढतीये. तर हा सुद्धा एक डिसएडव्हान्टेज किंवा लिमिटेशन आहे. आणि डिपेंड्स ऑन डेटा क्वालिटी. तुमच्या सिस्टीमला तुम्ही डेटाने जेवढं चांगलं ट्रेन करणार, तेवढं तो तुम्हाला चांगला आउटपुट देणार. त्याच्यामुळे जर तुमचा डेटा चांगला असेल तरच तुमचं प्रेडिक्शन आणि तुमचं काम हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर डेटा डिपेंडन्सी हाही एक प्रॉब्लेम आहे AI मध्ये. तर आता चॅलेंजेस कोणते कोणते आहेत, जसं आपण आता बघितलं की डेटा क्वालिटी अँड कम्प्युटेशनल कॉस्ट. आणि काही अल्गोरिदम जे आहेत ना, ते खूप कॉम्प्लेक्स अल्गोरिदम आहेत. आणि जसे डीप लर्निंग किंवा न्यूरल नेटवर्कमध्ये काही अल्गोरिदम असे आहेत की जे हिडन लेअरमध्ये जेव्हा डेटा प्रोसेस होतो, तेव्हा रिसर्चर्सनाही माहिती नसतं की कोणत्या लेअरमध्ये काय चालू आहे त्या डेटासोबत. तेव्हा कधी कधी असं म्हणतात की बॉटलनेक जो आहे किंवा त्या अल्गोरिदम मधला जो एक कम्प्युटेशनलचा भाग आहे, त्याला जसा ह्याच्यामध्ये एरोप्लेनमध्ये ब्लॅक बॉक्स असतो, तसं त्याला ब्लॅक बॉक्स संबोधलं जातं. तेव्हा कधी कधी आपण एखाद्या प्रॉब्लेमसाठी AI अल्गोरिदम्स वापरतो, बट एक्झॅक्टली काय प्रोसेस आत चालली आहे आणि त्याप्रमाणे काय उत्तर आपल्याला मिळतंय, ते कसं मिळतंय, हे आपल्याला कधी कधी कळत नाही. त्याला म्हणतात ब्लॅक बॉक्स प्रॉब्लेम. आता इथिकल कन्सर्न्स आहेत, म्हणजे बायस अँड फेअरनेस, जॉब डिस्प्लेसमेंट, प्रायव्हसी किंवा प्रिव्हसी अँड रिस्पॉन्सिबल AI यूज. सध्या डीप फेकिंगचा जमाना आहे. खूप सारे व्हिडिओज हे फेक बनवले जात आहेत, पिक्चर्स, इमेजेस फेक बनवली जात आहेत. तर AI आपल्या हातात टूल खूप चांगला आहे, पण त्याचा कशा प्रकारे आपण वापर करतो, हे वापर करणाऱ्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे हे सगळे इथिक्स कन्सर्न जे आहेत ते AI च्या बाबतीत आहेत. तर आता फ्युचर काय असेल AIचं? सो AI विल कंटिन्यू टू इव्हॉल्व्ह खूप चांगल्या प्रकारे. जसं आपण म्हटलं, सुपर AI अस्तित्वात नाहीये, पण हळूहळू त्याच्यावरती रिसर्चर काम करतायत. आणि मोस्टली आता आपण वेगाने AI सिस्टीम्स वापरायला लागलो आहोत. अजूनही पुढे वापरू. पण जे इथिक्स आहेत आणि डेटा प्रिव्हसी जो आहे, तो खूप महत्वाचा भाग आहे. AIचा जो वापर आहे तो नेहमी चांगल्या कामासाठीच व्हावा, असंच आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला हे शिकवलं पाहिजे.
तर अशा सोप्या भाषेत मी आता सांगायचा प्रयत्न केलाय की एआय म्हणजे काय, त्याचा युजेस काय आहेत, त्याचे टाइप्स काय आहेत, ऍप्लिकेशन्स काय आहेत. आता अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. ॲलन केने असं म्हटलंय की द बेस्ट वे टू प्रेडिक्ट द फ्युचर इज टू क्रिएट इट. तर चला आपण सगळेजण मिळून एक चांगलं फ्युचर बनवूया आणि त्याच्यासाठी छान अभ्यास करूया. आणि ह्याच्या पुढे माझा हाच प्रयत्न असेल की इंजिनिअरिंगचे जे कन्सेप्ट आहेत ते मराठीतनं सोप्या भाषेत तुम्हाला कसे समजावता येतील ह्याचा मी जरूर प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना असतील, फीडबॅक असतील, तरी नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.